उद्या हनुमान जन्मोत्सव आणि चैत्र पौर्णिमा आहे। तर महिलांनो, आपल्याला आपल्यावरून, आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। आपल्याला बघा बऱ्याचदा वाटतं की आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, आपल्या संसाराला कोणाची नजर लागलेली आहे असं आपल्याला खूपदा वाटत असतं। तर त्यामुळे वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा, वाईट विचारांचा आपल्यावर, आपल्या घरावर काही परिणाम झालेला असेल तर तो काढून टाकण्यासाठी उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। यासोबतच बघा उद्या चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे, तर त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला वाटतं की माझं घर आहे ना अगदी सगळ्या गोष्टींनी भरलेलं पाहिजे, कधीही कुठली कमी माझ्या घरावर यायला नको, कुठलं दुःख, संकट, अडचणी माझ्या घरावर यायला नको असं प्रत्येकाला वाटत असतं। तर त्यामुळे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय साधा सोपा उपाय सांगणार आहे। तुम्हाला आपल्या घरावरून, घरातील प्रत्येकावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, म्हणजे आपली आणि आपल्या घराची आपल्याला नजर काढायची आहे। म्हणजे कोणामध्ये काही नकारात्मक वाईट गोष्टी कोणासोबत काही झालेल्या असतील किंवा काही गोष्टींचा परिणाम आपल्यावर, आपल्या घरावर झालेला असेल, ते काढून टाकण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसाचा फायदा घ्यायचा आहे। तुमचं घर भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, 1 रूमचं असेल, 10 रूमचं असेल, तरी पण तुम्हाला हा उपाय करता येतो। दुसरी गोष्ट म्हणजे सकाळपासून दिवसभरामध्ये जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। ठीक आहे, सगळ्यात पहिले बघा तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला नारळ आणायचे। आता नारळ बघा, तुमच्या घरामध्ये 4 लोक आहे, तर 4 लोकांचे 4 नारळ आणि आपल्या घरासाठी 1 5वं नारळ असं तुम्हाला घ्यायचं आहे। प्रत्येकासाठी सेपरेट नारळ आपल्याला लागणार आहे, एकच नारळ आपल्याला सगळ्यांवरून उतरवायचं नाहीये। ठीक आहे, जर 4 लोक आहे तर 4 नारळ आणि 1 घरासाठी, तर असं एक नारळ आपल्याला 4 ते 5 नारळ आपल्याला लागणार आहे। मग तुम्ही तुमच्या घराचा हिशोब करा की तुमच्या घरामध्ये किती लोक आहे वगैरे। ठीक आहे, जसं आपण अमावास्येला वगैरे उतारा करतो ना, त्याचप्रमाणे उद्या हनुमान जयंती आहे, चैत्र पौर्णिमा आहे, तर त्यामुळे आपल्याला हा उतारा करायचा आहे घरातल्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी। मग जेव्हा घरातून वाईट शक्ती वगैरे जातात ना, तर तेव्हा मग आपल्या घरामध्ये सुख, आनंद भरभरून येतं, आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतं, ते महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठीच आपल्याला अशा शुभ दिवशी काही उपाय करायचे असते, हे मी तुम्हाला आवर्जून सांगत असते। तर सगळ्यात पहिले तुम्हाला नारळ आणायचे आहे आदल्याच दिवशी, आणि समजा जसं मी सांगितलं आपल्या घरातील व्यक्तींचा आणि घराचं 1 नारळ, असं सगळे नारळ आणून पहिले तुम्हाला हनुमानांच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जा। रामाचं मंदिर असेल, रामाच्या मंदिरामध्ये, प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये 100% हनुमान असतातच, कारण हनुमान हे रामांचे कट्टर भक्त होते। तर त्यामुळे जिथे राम तिथे हनुमान असतात, तर त्यामुळे जवळ हनुमानांचं, मारुतीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता, किंवा नसेल तर रामाचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता। ते नारळ जे आहे ते घेऊन जायचे आहे आणि ते तुम्हाला तिथे हनुमानांच्या चरणाशी स्पर्श करायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी या नारळाचा माझ्या घरावरून उतारा करणार आहे, माझ्या घरातील माणसांवरून कोणाची काही वाईट नजर लागली असेल घराला तर ती नक्की जाऊ द्या, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर ते नारळ जे आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे, आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकावरून हा उतारा करायचा आहे। 7 वेळेस बघा, नारळ थोडंसं सोलायचं आहे, शेंडी तुम्हाला थोडीशी राहू द्यायची, नारळाची पूर्ण सोलायचं नाही आहे। ठीक आहे, शेंडी राहू द्यायची आहे। त्यानंतर समोरची व्यक्ती समजा समोर उभी, तर ती शेंडी त्या समोरच्या व्यक्तीकडे करायची आहे, आणि 7 वेळेस पायापासून, डोक्यापासून संपूर्ण क्लॉकवाईज, ठीक आहे, म्हणजे उजव्या साईडने आपल्याला डाव्या साईडकडे जसं आपण ओवाळणी करतो, तर त्याप्रमाणे 7 वेळेस वरून खालून डोक्यापासून पूर्णपणे तुम्हाला क्लॉकवाईज तुम्हाला हे नारळ पूर्ण गोलाकार फिरवायचं आहे। त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता। म्हणजे बघा, आता तुम्हाला मी सेल्फी कॅमेरामध्ये शूट करते तर मे बी उलटं दिसू शकतं, किंवा जसं हे सरळ तसं पण दिसेल, तर मी उजवीकडूनच डावीकडे फिरवते आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं तुम्हाला गोलाकार ते नारळ फिरवायचं आहे, 7 वेळेस फिरवायचं आहे। त्यानंतर ते नारळ घराबाहेर एक पिशवी ठेवा, तिथे जाऊन तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। परत घरात या, थोडे हातपाय धुवा, दुसऱ्याचा उतारा करा, तिसऱ्याचा उतारा करा। आता यामध्ये एकच गोष्ट आहे, महिलेला मासिक धर्म असेल तर ती उतारा करू शकत नाही, तिचा उतारा करू शकतात। ठीक आहे, आता समजा मला मासिक धर्म आहे, माझ्या मिस्टरांनी घरातील सगळ्यांचा केला उतारा तर चालेल, ते माझा पण उतारा करू शकतात, फक्त मी कोणाचा उतारा नाही करू शकत। ठीक आहे, अशा प्रकारे, आणि याच प्रकारे तुम्हाला 7 वेळेस घराच्या बाहेर उभं राहून तुम्हाला घराचा उतारा करायचा आहे। प्रत्येक नारळ जाऊन आपल्याला बाहेर ठेवायचं आहे, आणि नंतर हे सगळे नारळ घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी, म्हणजे बघा एखाद्या झाडाजवळ जिथे कोणाला त्रास होणार नाही वगैरे अशा ठिकाणी जाऊन आपल्याला टाकायचं आहे। हे उपाय वगैरे आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, कोणाच्या वाईटासाठी, कोणाचं तरी मनामध्ये काही वाईट चिंतून तुम्ही जर काही उपाय वगैरे केले त्याचा 100% वाईट परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल। आपण कशाला कोणाचं वाईट चिंतायचं, जे ते असतो आपण आपल्या नशिबाने असतो,
त्यामुळे कधीच मनामध्ये काही कोणी तुम्हाला त्रास देत नाही. कोणी किती पण वर जाऊ द्या, काही जाऊ द्या, तो त्याच्या कष्टाने असेल, त्याच्या नशिबाने असेल. आपण त्यामध्ये वाईट चिंतण्याची काही गरज नाही आहे. तर त्यामुळे कधी कोणाबद्दल वाईट चिंतू नका. आपण हे उपाय आपल्या चांगल्यासाठी करतोय. मनामध्ये ना कधीच कोणाबद्दल वाईट चिंतू नका, कारण असं जर आपण केलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर हे नारळ तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये किंवा जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन टाकायचे आहे. घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, देवाला नमस्कार करायचा आहे आणि देवांना प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या घराला, माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल, हे हनुमंता, माझ्या घरावरची नजर जी आहे, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्तींचा नाश होऊ दे. ठीक आहे. बघा, घरातली नकारात्मकता जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण नकारात्मकता असेल तर त्या घरामध्ये खूप सेवा करून, खूप कष्ट करून काही उपयोग होत नाही. घरातली माणसं खचून जातात. मग कुठेतरी आपण म्हणतो की आपण कष्ट करतो पण तरी पण आपल्याला पाहिजे तेवढं सक्सेस मिळत नाही. मग ह्याच काही चुका असतात आणि माणूस ना आपल्या हातून पण काही ना काही चुका होत असतात. तर त्यामुळे सुद्धा आपल्याला काही गोष्टी त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. म्हणून लक्षात ठेवा, कधी पण तुमचं वागणं जे आहे तर ते सरळ असलं पाहिजे. मदतीचा हात आपण नेहमी पुढे केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या दिवशी दान नक्की करा. तर हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. कुलदेवीची सेवा करा, कुलदेवीची ओटी भरा. या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला मागच्या आठवड्यात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. नक्की त्या गोष्टी करा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण काय करतो, कंटाळा करतो. मग आपल्यावर म्हणायची वेळ येते की माझ्यावरच अशी वेळ काय येते. म्हणून आपल्यावर नेहमी चांगली वेळ असावी यासाठी, किंवा वाईट वेळ आली तरी ती चुटकीसरशी निघून जावी यासाठी काही उपाय वगैरे आपल्याला करणं गरजेचं असतं. तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही नारळाचा उतारा उद्या नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.